फुरसुंगीतील गोशाळेत सदाभाऊ खोतांना धक्काबुक्की झाली आहे। खोत आणि शेतकऱ्यांवर गोरक्षक धावून आल्याची माहिती मिळते। सांगलीचे शेतकऱ्यांच्या म्हशी जबरदस्तीने गोशाळेमध्ये ठेवण्यात आल्या। गोरक्षकांवर कारवाई करा अशी मागणी आता खोतांनी केली। या घटनेनंतर आमदार सदाभाऊ खोत हे सिंहगड रोड पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि पोलीस स्टेशन समोर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। गोरक्षकांवर कारवाई करण्याची मागणी खोतांनी केली। दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो फुरसुंगीतील या ठिकाणी गोरक्षक धावून आले। आज सकाळपासून सदाभाऊ खोत पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये हे सगळं सुरू असताना आपण पाहतोय की सदाभाऊ खोत जे आहेत ते सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहेत। त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या सोबत रयतचे कार्यकर्तेही या ठिकाणी बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयाच। सदाभाऊ, खरं तर तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताय, काय तुमची मागणी? माझी एकच मागणी आहे की ज्या गोशाळेमध्ये कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 11 म्हैशी आणि 10 रेडकं त्या ठिकाणी जप्त करून पाठवलेली होती, न्यायालयानं तो मुद्देमाल देण्याचं बजावलं, सांगितलं। काल शेतकरी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला एकही म्हैस मिळाली नाही, एकही रेडकू मिळालं नाही। वरनं 7 लाख भरा आणि मग जनावरं दाखवतो। मग मी आज या ठिकाणी आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे काय रिपोर्ट होता माहीत नाही, 5-7 जनावर आहेत म्हणले तिथं। आणि मी गेल्यानंतर शेतकऱ्यांना घेऊन गोट्यामध्ये भाकड गायी होत्या, एक सुद्धा आमची म्हैस नाही, आमचं ते रेडकू तिथं नाही आहे। सगळा तो गोशाळेचा गोठा द्वारकाधीश फुरसुंगीचा चिखल पाय सगळं रुतत होतं। अशा घाणीत जनावर आहेत। अरे बघा येऊन शेतकऱ्याचा गोठा काय आहे। तुम्हाला धक्काबुक्की बी करण्यात आली त्या ठिकाणी? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।